हे जिहादी मानसिकतेचे आहेत, मी एक राष्ट्रवादी आहे, ही वाक्य आहेत राकेश गुर्जर याची। कॉकरोच जनता पार्टीचं राजस्थानमधील जयपूर येथे आंदोलन झालं। यावेळी कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेला विद्यार्थ्यांनी खांद्यावर घेतलेला असताना राकेश गुर्जर आणि त्याच्या साथीदारांनी त्याला चापट मारल्या। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। अभिजित दिपकेवर हल्ला करणाऱ्या राकेश गुर्जर बाबत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। आरएसएसच्या कपड्यांमधील त्याचा फोटो देखील व्हायरल केला जातोय। त्यामुळे अभिजित दिपकेवर हल्ला करणारा राकेश गुर्जर कोण आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात। सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। क्यों मारा आप कर रहे हैं? किसने क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग। कौन? ये अभिजीत जो आया है, ये बिना फालत में देश में बरगला रहा है। कोई पेपर लिख के किसी को बहाना है, पेपर लिख के उनके पास बहाना है। मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ, किसी पार्टी से कोई मैं। तू इधर आना मच्छर, अभी बताऊँ तेरे को मैं क्या हूँ। राष्ट्रवादी हूँ मैं। राकेश गुर्जर आंदोलनात आलेल्या विद्यार्थ्यांना मच्छर आणि जिहादी मानसिकतेचे लोक असं म्हणतोय। पेपर लीक केवळ एक बहाणा आहे, मी राष्ट्रवादी आहे असं देखील तो या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय। अभिजितला थोबाडीत मारणारा राकेश गुर्जर हा जयपूरचा रहिवासी आहे। तो स्वतःला राष्ट्रवादी संबोधतो। आपण कुठल्याही पक्षाशी संबंधित नसल्याचं देखील त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। राकेशचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात आरएसएसच्या वेशात तो फोटोमध्ये दिसतोय। त्यासोबत जी पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये तो म्हणतोय की संघाला 100 वर्ष झाली, त्याच्याबद्दल तो सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा देतोय। सोशल मीडियावर राकेश हा आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचं देखील अनेकांनी म्हटलेलं आहे। अभिजित दिपके याने देखील त्याच्यावर झालेल्या हल्ल्यावर त्याचं मत व्यक्त केलेलं आहे। माझ्यावर जो हल्ला झाला तो या देशातील बेरोजगारीचं उदाहरण आहे। गेल्या 40 वर्षात या देशात मोठी बेरोजगारी झाली आहे। तरुणांना 1000-2000 रुपये देऊन अशा गोष्टी केल्या जात आहेत। माझ्यावर हल्ला केला, त्याच्याकडे चांगली नोकरी असती तर त्याने असा हल्ला केला नसता, असं अभिजितने त्याच्या नागपुरामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। अभिजितवर हल्ला करणाऱ्या राकेश सोबत आणखी काही तरुण देखील होते। पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। राकेश सोबत अजय शर्मा, रोहित शर्मा या दोघांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। दुसरीकडे या हल्ल्यानंतर अभिजितला सुरक्षा देण्यात आली आहे। अभिजित नागपुरात पत्रकार परिषदेसाठी आलेला असताना मोठं पोलीस संरक्षण त्याला देण्यात आलं होतं। दरम्यान 20 जूनला जंतर मंतरवर मोठं आंदोलन करणार असल्याचं देखील अभिजितने त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणारच असं देखील अभिजित म्हणाला आहे। त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन कसं पुढे जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु ज्याचा फोटो व्हायरल होतोय, ज्या राकेशबद्दल चर्चा होतीये, त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत? जो इन्सिडेंट घडला त्याच्याबद्दल तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा। धन्यवाद।